तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा शेतकऱ्यांनी बंद केलाय, त्यामुळे शहरांची मोठी कोंडी झाली आहे। नाशकात दूध शहरात आल्यानंतर नागरिकांची ते दूध खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडताना बघायला मिळतेय। लवकर पोहोचलं नाही तर दूधही मिळत नाहीये, अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे। अजून काही दिवस हा संप सुरू राहिला तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तेव्हा नाशकात आज दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय आणि तिथली परिस्थिती नेमकी काय आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य। एरवी दुधाचे कंटेनर भरून येणारे टेम्पो सध्या असे रिकामे येत आहे, त्याच्यामुळे इक्का दुक्का जरी गाड्या थोडंफार जरी दूध घेऊन आल्या की दूध आलं रे असं म्हणून हाकाटी पिटली जाते आणि ग्राहक आणि व्यावसायिक या गाडीच्या भोवती गरडा घालता। खरं तर नाशिकमधल्या प्रत्येक गल्लीतलं आत्ताचं चित्र आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे, परंतु जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्यामुळे दुधाचा पुरवठा शहरातला पूर्णपणे कमी झालेला आहे। असं सांगितलं जातं की 7 लाख लिटर दूध या जिल्ह्यामध्ये बनलं जातं, परंतु उत्पादित केलं जातं, परंतु आजच्या मिनिटाला अशी परिस्थिती आहे की नाशिकमध्ये 20% सुद्धा 10% सुद्धा दुधाचा पुरवठा होत नाहीये। त्याच्यामुळे चहाचे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नाशिककरांचे वांदे होतील, अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे। आपण व्यावसायिकांशी बोलू। मावशी, काय परिस्थिती, दूध येतंय का? दूध येत नाहीये, दुधाची नुकसानी केल्यामुळे दूध येत नाही इथे आणि गिरायकांनी आमचे डोके खाणं सुरू केलंय, दूध द्या, पण आम्ही दूध कुठनं देणार? आम्हाला दूधच नाही आलं तर गाड्या चालल्या नाही, गाड्यांच्या नुकसानी झाल्या रस्त्यांवरती। मी शेजारी तुमचे कॅरेट बघतोय, त्याच्यामध्ये फक्त पनीर ठेवलेलं आहे। ते कालचं पनीर राहिलेलं होतं, तेच घेऊन आलो, दही, पनीर, श्रीखंड नाही, दूध आलं नाही। फक्त अमूलचं आलं होतं, फक्त रोजच्या कमीच आलं, आमचं रोजच्या प्रमाणेच आलेलं आहे, आम्ही दुसरं वाढवलेलंच नाही दूध। तुम्हाला मिळतंय का दूध? काय नाही, सकाळपासून आम्ही दुधासाठी उभे आहे इथे, पण दूध आम्हाला अजून काही भेटलेलं नाही। आपण बघू शकतोय, खरं तर सकाळपासून लोक दुधाची वाट बघतायत, परंतु दुधाच्या गाड्या ज्या नेहमी सकाळी भल्या पहाटे 5, 6, 7 वाजता सकाळी येत असतात त्या अद्यापपर्यंतही पोहोचलेल्या नाही। त्याच्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे दूध केंद्र आहे, दूध संकलन केंद्र आहे, वाटप केंद्र आहे, त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे। अशा पद्धतीने लोक गर्दी करून थांबतात आणि दुधाची गाडी येईल या प्रतीक्षेमध्ये वाट बघत असतात आणि दुधाची गाडी येते तेव्हा मात्र आवश्यकतेपेक्षा केवळ 10 ते 15% इतकाच दुधाचा पुरवठा आणि अनेक ठिकाणी तो सुद्धा नाही, अशी सध्याची सगळी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर हा संप चिघळला तर शहरामध्ये दूध मिळणं अशक्य होईल, जे आता सुद्धा तशा अर्थाने दुरापास्त झालेलं आहे। कॅमेरामन किरणसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।